नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। शिक्रापूर बसस्थानकाजवळ दगडाने ठेचून हरिभक्त पारायण बालाजी महाराज इबुदे यांचा खून। ऑटो हब म्हणून ओळख असलेल्या चाकण शहरामध्ये कचऱ्याचा गंभीर प्रश्न। पारगाव लोणी मंचर यांना जोडणारा अरुंद रस्ता बनलाय अपघाताचं कारण। आणि पाणी फाउंडेशन अंतर्गत विटा खानापूर तालुक्यामध्ये श्रमदानामधनं राबवलं जातंय पाणी अडवा पाणी जिरवा अभियान। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। शिक्रापूर येथे जखमी अवस्थेमध्ये सापडलेले कीर्तनकार हरिभक्त पारायण बालाजी महाराज इबुदे यांचा दगडाने वार करून खून करण्यात आल्याची फिर्याद शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे। या संदर्भात अज्ञात इसमावरती खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिक्रापूर येथील एसटी स्थानकाच्या मागे संजय ढमढेरे यांच्या खोलीमध्ये वास्तव्याला असलेले हरिभक्त पारायण बालाजी इबुदे हे 10 मिनिटांमध्ये चाकण चौकामध्ये जाऊन येतो असं सांगून 10 मे रोजी 12 वाजता घरामधनं बाहेर पडले। त्यानंतर त्यांचे साडू राजू अंकुशे यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता रात्री 2:30 वाजता ते जखमी अवस्थेमध्ये घराजवळील कच्चा रस्त्यावरती आढळून आले। त्यानंतर त्यांना जवळीलच सूर्य हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केलं। त्यावेळी पुढील उपचारांकरता पुणे येथे नेत असताना त्यांचा मृत्यू झाला। मूळचे कर्नाटक राज्यातील औराद तालुक्यातील हंगरगा येथील असलेले हरिभक्त पारायण बालाजी इबुदे हे या भागातील प्रसिद्ध कीर्तनकार म्हणून ओळखले जात होते। तसेच सनसवाडी येथील रेन्फो कंपनीमध्ये ते कामाला होते। सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेता श्वान पथकास पाचारण करण्यात आलं होतं। त्याने फक्त मेन रस्त्यापर्यंतच मार्ग काढलाय। इबुदे यांचा मृत्यू हा डोक्यावरती दगडाने प्रहार करून झाल्याचे प्राथमिक अहवालावरून दिसून आलंय। पत्नी मीरा इबुदे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात इसमानं खून केल्याची फिर्याद दाखल केली आहे। सदर घटनेचा तपास शिक्रापूरचे PI रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले हे करतायत। मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले, शिक्रापूर पोलीस स्टेशन। आज दिनांक 11/5/2017 रोजी 2:30 वाजण्याच्या सुमारास एक इसम रक्ताळीत हरवत पडल्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनला कळताच तातडीने घटनास्थळावर पोहोचून सदर इसमाबाबत चौकशी केली असता सदर मयत इसमाचं नाव किंवा खून झालेल्या इसमाचं नाव हे बालाजी साहेबू इबुदे वय 40 राहणार शिक्रापूर मूळचा राहणार कर्नाटक अशी माहिती मिळाली। सदर माहितीवरून असं दिसून येतं की हा कीर्तनकार आणि महाराज या नावाने प्रसिद्ध होता। याच्या मयताच्या पत्नीने शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये रीतसर कायदेशीर फिर्याद दिलेली आहे। त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे। सदर मयतास कुठल्या तरी हत्याराने डोक्यास मार लागल्याने मृत्यू झाल्याचं प्राथमिकदर्शी दिसून येत आहे। तरी त्याबाबत योग्य तो तपास करून लवकरात लवकर आरोपी अटक करण्यासाठी माननीय पोलीस निरीक्षक गलांडे सो शिक्रापूर पोलीस स्टेशन, DYSP श्री मोरे सो, त्याचबरोबर ॲडिशनल SP साहेब आणि पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढील तपास करीत आहोत। सदर तपासासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण येथून इन्व्हेस्टिगेशन टीम, श्वान पथक, त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेची एक टीम ही घटनास्थळावर आलेली आहे। त्याप्रमाणे विशेष पथक तयार करून लवकरात लवकर गुन्हा उघडकीस आणत आहोत। साधारण खुन्याच्या ठिकाणी काही वस्तू आढळून आल्या? गुन्ह्याच्या ठिकाणी घटनास्थळावर आम्हाला त्याची मोटरसायकल आढळून आलेली आहे। तो पत्नीला सांगून 12-12:30 वाजण्याच्या सुमारास हा चाकण चौक येथे जाऊन येतो असं सांगून गेलेला। तो लवकर येत नाही। त्याच्यामुळे त्या मयताच्या पत्नीने शेजारी व तिचा मेहुणा यांना पाहण्यास पाठवला असता त्यांना तो रक्ताळीत हरवत सापडलेला मिळून आलेला आहे। घटनास्थळावर तशी अज्ञात चप्पल देखील मिळालेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही योग्य त्या पद्धतीने पुढील तपास करून लवकरात लवकर आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत।
सुनील पिंगळे सह सूर्यकांत शिर्के, सी24 तास, शिक्रापूर. पाथर्डीमध्ये नगर मर्चंट बँकेच्या स्थानिक शाखेतील कॅशियरनं व्यापाऱ्याच्या भरण्यामध्ये तब्बल 1 लाख रुपये जास्त आल्याचं लक्षात येताच संबंधित व्यापाऱ्याला फोन करून ती रक्कम परत केली आहे. दरम्यान तात्काळ शहरातील प्रमुख व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार केलाय. नगर मर्चंट बँकेच्या स्थानिक शाखेतील कॅशियरनं व्यापाऱ्याच्या भरण्यामध्ये जास्त आलेले तब्बल 1 लाख रुपये लक्षात येताच संबंधित व्यापाऱ्याला फोन करून ती परत केली आहे. शहरातील प्रमुख व्यापाऱ्यांनी तात्काळ एकत्र येत बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार केलाय. पाथर्डी शहरातील पेट्रोल पंप चालक अतुल गुगळे यांनी दैनंदिन भरणा म्हणून सुमारे 9 लाख रुपये बँकेचे कॅशियर मनोज निरफराके यांच्याकडे ठेवून निघून गेले. भरण्याच्या स्लिपमध्ये सुमारे 8 लाखांच्या नोटांचा तपशील लिहिलाय. समोरील ग्राहकांची गर्दी कमी झाल्यावरती निरफराके यांनी स्लिप प्रमाणे नोटा मोजल्या. त्यामध्ये 1 लाख रुपये जास्त असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी तात्काळ गुगळे यांना फोन करून बँकेमध्ये बोलावलं. आपण भरणा बरोबर दिल्याचं सांगताच सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समक्ष गुगळे यांनी जास्त आलेले पैसे त्यांना परत दिलेत. मागील पंधरवड्यातही जास्त आलेले ग्राहकांचे पैसे परत करण्यात आलेत. बाजारपेठेमध्ये याबाबत माहिती होताच काही मिनिटातच प्रमुख व्यापाऱ्यांनी जमून सर्व बँक कर्मचाऱ्यांचा सत्कार केलाय. नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष श्रीकांत जाजू, राजेंद्र दुधाळ, दिगंबर गाडे, अप्पा सातपुते, निलेश बोरा, साहिल लुनावत, कौतुक चिंतामणी, अनिल खाटेर, भूषण चिंतामणी आदी पदाधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार केलाय. प्रामाणिक, कष्टाळू आणि संस्थेच्या हितासाठी परिश्रम घेणारे कर्मचारी बँकेसाठी भूषणावह आहेत. व्यापारी वर्गाला सर्वाधिक घाई असते. बहुतेक व्यापारी भरणा ठेवून निघून जातात. बँकेवरील विश्वासाला कधीही तडा जाणार नाही अशी सेवा या ठिकाणी सतत दिली जाते. बँकेचे संस्थापक, संचालक मंडळ तसेच बँकेतील प्रामाणिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जोरावरती आजही बँक मोठ्या प्रमाणावर प्रगतीपथावर आहे. माझे मित्र अतुल गुगळे यांनी जे बँकेत भरणा केला आणि 1 लाख रुपये त्याच्यामध्ये जास्त आले. खरं तर 1 दिवसानंतर किंवा भरणा केल्यानंतर ठरवलं असतं तर त्याला काही हे नव्हतं, कारण सांगू शकलं असतं की एवढेच आले. परंतु मर्चंट बँकेचं नाव मी सुद्धा खूप दिवसापूर्वी ऐकतो. बँकिंग क्षेत्रामध्ये या बँकेचं नाव नेहमीच आदराने घेतलं जातं आणि मला वाटतं की बँकेचे जे व्यवस्थापक असतील, जे फाउंडर असतील, ज्यांनी सुरू केलं, याचबरोबर खरं जे सेवा देतात कर्मचारी जी सेवा देतात आणि याच्यामुळेच या बँकेचं नावलौकिक वाढत चाललेलं आहे हे यातून सिद्ध होतं. कारण बँकेतला प्रत्येक कर्मचारी आज इथे कॅशियर साहेबांनी जे खरं आज आपलं प्रामाणिकपणाचं एक हे दिलं, कारण एक बँकेत येणारा कस्टमर हा माझा आहे, माझ्या बँकेचं नाव ज्या अशा कामाने असं मी काम करेल की ज्याच्यामुळे बँकेचं नाव वाढत जाईल अशी भावना प्रत्येक कर्मचाऱ्यामध्ये इथे मला दिसून येते. आणि त्याचंच आज आपण बघतो तर कॅशियर साहेबांचं मी पाथर्डी शहराच्या वतीने, सर्व नागरिकांच्या वतीने अभिनंदन करतो की एक शहरामध्ये तुमच्यासारखे आहे आणि निश्चितच आपल्या गावाला, पाथर्डी शहराला एक भूषणाव गोष्ट अशी आज घडलेली आहे. शाखा व्यवस्थापक महेश आणेचा, प्रमोद बोरा, नितीन कटारिया, अनिल दहिफळे, गणेश आजबे, राजेंद्र म्हस्के, बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. व्यापारी संघटनेतर्फे बँकेचे अध्यक्ष हस्तिमल मुनोत आणि सर्व संचालकांचं यावेळी अभिनंदन करण्यात आलंय. मुकुंद लोहिया, सी24 तास, पाथर्डी. 11 मे रोजी सकाळी 11 वाजता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी राहुरी विद्यापीठ येथील शासकीय विश्रामगृहामध्ये महिला पदाधिकाऱ्यांच्या निवडी संदर्भात बैठकीचे आयोजन केलं होतं. दारूमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी हे आंदोलन भूमाता ब्रिगेडनं हाती घेतलंय अशी भावना तृप्ती देसाई यांनी यावेळी व्यक्त केली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर आजही बिना रोकटोकपणे प्रत्येक हॉटेलमध्ये दुपटीच्या भावानं दारू विक्री सुरू आहे. याला पालकमंत्र्यासह पोलीस प्रशासन जबाबदार आहे अशी खंत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी राहुरी येथील महिला पदाधिकाऱ्यांच्या निवड प्रसंगी व्यक्त केली आहे. 11 मे रोजी सकाळी 11 वाजता राहुरी विद्यापीठ येथील शासकीय विश्रामगृहामध्ये झालेल्या बैठकीमध्ये सौ देसाई बोलत होत्या.
त्यावेळी त्या म्हणाल्या की प्रत्येक सत्ताधारी पुढाऱ्यासह जिल्ह्यातील पालकमंत्र्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर दारूमुक्त महाराष्ट्र होण्यासाठी वेळ लागणार नाही. तसेच पोलीस प्रशासन हप्ते घेत असल्यामुळे अवैध धंदे बोकाळले आहेत असा आरोप यावेळी तृप्ती देसाई यांनी केला आहे. त्याचबरोबर भूमाता ब्रिगेडच्या वतीनं दारूमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी जे आंदोलन हाती घेतलंय ते सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी लवकरच राज्यभर 3 महिन्याचे पदयात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. दारूमुक्तीबरोबर हुंडामुक्त महाराष्ट्र करण्यासाठी महिलांना जागृत करणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये महिला पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. याच अनुषंगानं राहुरी तालुकाध्यक्षपदी टाकळीमिया ग्रामपंचायत सदस्या सौ सविता निमसे तर म्हैसगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ राजश्री जोशी यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सौ देसाई यांच्या हस्ते त्यांना निवडीचं पत्र देण्यात आलं आहे. भूमाता ब्रिगेडच्या माध्यमामधनं आणि तृप्तीताई देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली दारूमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी भविष्यामध्ये गरज भासल्यास महिलांच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असे सौ राजश्री जोशी यांनी सांगितले आहे. यावेळी मानवाधिकारचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर विजय मकासरे, दत्तात्रय लेंभे, वनिता दुधाट, रोहिणी शेजवळ, सुंदरताई जगताप, सुनंदा डोके, देवयानी जोशी, वैष्णवी जोशी आदींसह महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. दारूमुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची सुरुवात जी आहे ती जनजागरण रॅलीने केलेली आहे आणि आता सध्या जे आहे ते नगर जिल्ह्यामध्ये जी आहे ती तातडीनं दारूबंदी व्हावी यासाठी नगर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जी आहे ती महिलांची नेमणूक करणं असेल किंवा दारूबंदीला विरोध करण्यासाठी टीम स्ट्रॉंग करणं असेल यासाठी भूमाता ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत. अनेक ज्या काही डॅशिंग महिला आहेत त्यांना जी आहे ती संधी दिली जात आहे आणि यापुढं पालकमंत्र्यांवर दबावांना असेल, पालकमंत्र्यांना सगळ्या ग्रामसभेचे ठराव घेण्याची जबाबदारी घेणं असेल यासाठी या सगळ्या महिलांनी जे आहे ते नगरमध्ये आवाज उठवून तातडीनं नगर जिल्हा दारूमुक्त करावा यासाठी पुढाकार घ्यावा म्हणून नगरमध्ये जे आहे ते प्रत्येक तालुक्यामध्ये सध्या आम्ही दौरे करतोय आणि मला वाटतं की नगरमध्ये जर भूमाता ब्रिगेडने आक्रमकपणे भूमिका घेतली, इथं जर सगळ्या महिलांनी आणि पुरुषांनी एकत्र येऊन जर ठरवलं तर पालकमंत्र्यांची इच्छाशक्ती प्रबळ ठेवून त्यांना हा नगर जिल्हा जो आहे तो दारूमुक्त करायला वेळ लागणार नाही. त्यामुळे नगरचे जे पालकमंत्री राम शिंदे आहेत मला त्यांना सांगायचं आहे की नगरमध्ये शिर्डीसारखं देवस्थान आहे, शनी शिंगणापूरसारखं देवस्थान आहे, अण्णा हजारेंसारखे कार्यकर्ते या नगर जिल्ह्याने दिलेले आहेत. या जिल्ह्यामध्ये तातडीनं जे आहे ती दारूबंदी झाली पाहिजे आणि या नगर जिल्ह्याचा आदर्श घेऊन मग इतर जिल्हे जे आहेत तिथले पालकमंत्री जे आहेत ते पुढाकार घेऊन जो आहे तो मग दारूमुक्त महाराष्ट्र व्हायला वेळ लागणार नाही. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील 40 गावांनी पाणी फाउंडेशन वॉटर कॅम्पमध्ये सहभाग घेतलाय. दुष्काळी सनमडी बेळंकी या गावामध्ये अभिनेत्री सई तामणकर यांनी ग्रामस्थांसोबत श्रमदानाचं काम केलंय. यावेळी ग्रामस्थांशी मनमोकळ्या गप्पा मारून तिनं श्रमदानामधनं पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा असं आवाहन दुष्काळग्रस्त ग्रामस्थांना केलंय. पाणी फाउंडेशनच्या वॉटर कॅम्प स्पर्धेमध्ये जत तालुक्यातील 40 गावांनी सहभाग घेतलाय. यावेळी अभिनेत्री सईनं हातामध्ये खोरे पाटी घेऊन दुष्काळी सनमडी बेळंकी आदी गावामध्ये ग्रामस्थांसमवेत काम केलंय. यावेळी सई तामणकरनं ग्रामस्थांशी मनसोक्त गप्पा मारत श्रमदानाशिवाय दुष्काळ हटणार नाही, त्यामुळे सर्वांनी श्रमदानामध्ये सहभाग घ्यावा आणि येणाऱ्या पावसाळ्यातील थेंबन थेंब वाचवावा असं आवाहन केलंय. आजच्या श्रमदानामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. दरम्यान शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर सर्वांनी श्रमदान केल्याशिवाय पर्याय नाहीये असं सांगून पाणी आले की सर्व समस्या दूर होतील असा दावाही अभिनेत्री सई तामणकर हिने केला आहे. उत्साही आहे, खूप महिलांचा सहभाग आहे हे बघून खूप समाधान होतं आहे आणि महिलांनी उद्युक्त करायला पाहिजे अजून घरातल्यांना बाहेर पडायला, श्रमदान करायला. कारण आपण 2 हात आणि 2 पाय आपले दिलेले चालवल्याशिवाय त्याचं सोल्युशन, त्याचं उत्तर आपल्याला मिळणार नाही आहे हे क्लिअर आहे. सो त्याच्यासाठी सगळ्यांनी कंबर कसून कष्ट करायला पाहिजेत. आता यावेळेस पावसाने फॉर्च्युनेटली वेळेवर येणार असे काही इशारे दिलेत तर बघूया. माझी खूप कळकळीची प्रार्थना आहे की यावर्षी अजून जास्त गावं सहभागी झाली आहेत
आकडा 30चा 3000 वरती जाऊन पोचला आहे आणि त्याचे रिझल्ट्स पण तेवढे छान येतील आणि महाराष्ट्र दुष्काळमुक्त व्हायला फार दिवस लागणार नाहीत. एकंदरीत रिस्पॉन्स आपण पाहिला, दुष्काळी भागाला रिस्पॉन्स पाहिला, एकंदरीत लोकांचा सहभाग कसा वाटतो आणि लोक किती तन्मयतेने त्यामध्ये सहभागी होतात? लोकांची तन्मयता वाढवण्यासाठी माझ्या इकडे शेजारी जी व्यक्ती बसले त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आम्ही जसा वेळ मिळेल तसा आम्ही कुठे कुठे जात असतो, पण ही सगळी मंडळी कित्येक दिवसापासून, म्हणजे सर आत्ताच मला सांगत होतं की आम्ही एका तासामध्ये इकडे मी नागपूरला असेल तर अजून 2 तासांनी मी कुठे तिसरीकडेच असतो. सो सगळेजण आपापल्या परीने आपापले सगळे जोर लावून प्रयत्न करत आहेत आणि त्याला ग्रामस्थांनी, प्रत्येक गावकऱ्यांनी छान रिस्पॉन्स आणि सहभाग द्यावा असं मला वाटतं. शेतकरी आत्महत्येचाही प्रश्न ऐरणीवर आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना सुद्धा आधार देणं गरजेचं आहे. काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की श्रमदान हे सगळ्याचं उत्तर आहे. पाणी आलं की सगळे प्रश्न जे इंटरकनेक्टेड आहेत, एकमेकांशी निगडीत आहेत, ते सगळे सुटणार आहेत. त्यामुळे पाणी येण्यासाठी गावामध्ये जेवढे प्रयत्न शक्य होतील तेवढे सगळ्यांनी करावेत. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. पुणे जिल्ह्यामध्ये वेगानं विकसित होणाऱ्या आणि ऑटो हब म्हणून जगभरात लौकिक असलेल्या चाकण शहरामध्ये कचऱ्याची गंभीर समस्या बनली आहे. नियोजनाचा अभाव आणि समस्यांचं गांभीर्य नसल्यामुळे चाकण शहरामध्ये सध्या पाहावं तिकडं कचऱ्याचे ढीगच दिसत आहेत. हे कचऱ्याचे ढीग पाहिल्यावरती तुम्हाला काही दिवसांपूर्वीचं पुण्यातलं चित्र आठवत असेल, पण हे चित्र चाकण शहरातलं आहे. अनेक नामवंत कार कंपन्यांमुळे चाकणची ओळख ऑटो हब म्हणून झाली आहे, पण त्याच चाकणची ओळख कचऱ्याचं शहर अशी होण्याची शक्यता आहे. चाकण नगर परिषदेकडनं शहरातील कचरा उचलण्यासाठी निविदा काढून ते काम खाजगी ठेकेदाराला देण्यात आलंय, पण त्यांच्यावरती कोणाचंच नियंत्रण नसल्यामुळं शहरातला कचरा उचलला जात नाहीये. त्यामुळे शहरामध्ये सगळीकडे कचराच कचरा झालाय. विशेष म्हणजे नगर परिषदेचे डम्पिंग ग्राउंड उपलब्ध असताना शहरामध्ये कचरा झालाय. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. नगरसेवक त्यांना काही घेणं देणं राहिलेलंच नाही. नगर परिषदेला आमच्या कुठेही जा, चाकणच्या कुठल्याही कान्याकोपऱ्यामध्ये जा, तुम्हाला फक्त कचरा आणि कचराच दिसेल. चाकणची एक ओळख झालेली कचरा, कचरे चालू झाले, कचऱ्याचे ढिक्की चाकण आलं असं बाहेरच्या नागरिकांनी ओळखायचं. अशी परिस्थिती झालेली. नियोजन शून्य. आम्ही वेळोवेळी तक्रारी दिल्या आहेत. मी पार कलेक्टरपर्यंत तक्रारी दिलेल्या आहेत. माहिती अधिकारात माहिती विचारलेली आहे ठेकेदारांची. ती ठेकेदाराची माहिती आम्हाला उपलब्ध करून देत नाही. अपत्रक झाले, बपत्रक झाले, सुनावण्या घेतल्या गेलेल्या नाही. पत्रकापर्यंत गेलो, आम्हाला माहिती दिल्या जात नाही. पुढून पुढं कसा उचलला जातो, काय केला जातो याची माहिती दिली जात नाही. अंधाधुंदी कारभार आहे. पूर्वी आमची ग्रामपंचायत होती, नगर परिषदेत सुरुवातीला आली 7-8 महिने आमचे कर्मचारी काम करत होते, स्वच्छ गाव ठेवत होते, कारण ते स्थानिक कर्मचारी होते. त्यांना सगळं माहीत होतं कशा पद्धतीने कचरा उचलला गेला पाहिजे, काय केला पाहिजे, कुठं ठेवला पाहिजे. यांनी ठेकेदार पद्धती चालू केली. गावाला विश्वासात घेतलं नाही, सूचना व हरकती घेतल्या नाही आमच्या. त्याच्यात ठेका द्यायचा गावाला, त्याच्या सूचना हरकती घेतल्या पाहिजे. कशा पद्धतीने काम करायचं गावाला विश्वासात घेतलं पाहिजे, ते घेतले गेलेलं नाही. यांनी यांच्या पद्धतीने काम चालू आहे सगळं. त्याच्यामुळे आता गावातला कचरा उचललाच जात नाही. उद्या आमच्या गावची यात्रा आहे. आता तुम्हाला मी फिरून दाखवले, तुम्ही कचऱ्याच्या बाईट सगळे फोटो घेतले. किती परिस्थिती आहे माझ्या माहितीनुसार. आज जर डंपर लावले तर 5-6 डंपर गावात भरते. आपण फिरलोय तिकडे बिरदवडीला आमचं ते कचरा एकत्र करण्याची जागा केलेली. आम्हाला मध्ये ग्रामपंचायत असताना अजितदादा पवारांनी आम्हाला ती जागा उपलब्ध करून दिली. तो जर पेटला तर 2 महिने येणार नाही. एवढी बेकार परिस्थिती यांनी उभी करून ठेवलेली आमच्यापाशी. आमचं एवढंच म्हणणं आहे, प्रशासनाने याच्यामध्ये जातीने लक्ष घातलं पाहिजे. रोगराई वाढत चाललेली, लोकसंख्या भरपूर झालेली. कागदाव जरी कमी असेल तर प्रत्यक्षामध्ये चाकणमध्ये फार मोठी लोकसंख्या आहे. सरकारी दवाखान्यात तुम्ही जा, रोजच्या 200-250 ओपीडी आहे. सगळे खाजगी दवाखाने फुल आहेत. आज मलेरियाची उन्हाळा असून सुद्धा साथ चालू आहे. मलेरिया आहे, डेंग्यू आहे. कचऱ्याच्या बाबतीत चाकण नगर परिषद पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे आणि तो ठेका पद्धत बंद करून पुन्हा एकदा
ह्या कर्मचाऱ्याकडून आमची कामं करून घेतली पाहिजे, अशा पद्धतीची आमची मागणी आहे. आमच्या अर्जाला त्यांनी रिस्पेक्ट दिला पाहिजे. लोक ज्या तोंडी तक्रारी सांगतात, प्रत्येक नागरिक लेखी तक्रार करू शकत नाही. वेळोवेळी येतो, तक्रार करतो. कर्मचारी ज्या अधिकारी आल्या त्यांनी उडवाउडीची उत्तरं द्यायची. हा उद्या तुमच्याकडे गाडी येणार आहे, यांचा उद्या हा उगवतच नाही आणि उगवणार पण नाही, अशी परिस्थिती झालेली आहे. त्याच्यात फक्त नागरिकच नाही तर नगर परिषदेचे सदस्यही हतबल झालेत. ठेकेदार ऐकतच नाही असं ते सांगतायत. ते आम्हाला विश्वासात घेऊन कामं करीत नाही. जे आता कॉन्ट्रॅक्टर नेमलाय त्या कॉन्ट्रॅक्टर जे येतो, एकदा फोन केला तर 3-4 दिवसांनी वार्डामध्ये येतो आणि त्याच्यानंतर परत डोकत ना मग कामगारांना फोन करावा लागतो. आणि काही वार्डामध्ये किंवा काही परिसरामध्ये न फोन करता गाड्या जातात. त्याच्यामुळे त्यात काही 3-4 वार्ड सोडले तर बाकी प्रत्येक जाते. म्हणजे ज्या साईडला सत्ता त्या साईडला कामगारांचा पण कल राहिलेला आहे आणि बाकी जिकडं रस्त्याला सगळीकडे खर्चच पडलेला आहे. आणि याला पुरेपूर काही अधिकारी म्हणा किंवा काही कामगार त्यांच्या माइंडचे असल्यामुळे हे कामकाज अशा पद्धतीने चालू आहे. जिथं नगरसेवक हतबल होत असतील तर सर्वसामान्यांचं काय, हा प्रश्न तर आहेच. दुसरीकडे नगर परिषदेचे अधिकारी यावर काहीही बोलायला तयार नाहीयेत. चाकण हे वेगानं विकसित होणारं शहर आहे. अनेक नामांकित कंपन्यांमुळे इथं लोकसंख्या दररोज वाढत चालली आहे. त्यामुळे शहराचा नियोजनबद्ध विकास तर झालाच पाहिजे, पण त्याचबरोबर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी दीर्घकालीन आणि पर्यावरणपूरक उपाययोजना गरजेची आहे. अन्यथा शहराची व्यवस्था कचरा कुंडीसारखी झाल्याशिवाय राहणार नाही. दीपक चव्हाण, C24 तास, चाकण. बार्शी येथील रवी क्लासेसचे संचालक मधुकर डोईफोडे यांचे पहाटे 6 वाजता कुर्डवाडी रोड येथील गौरी हॉटेल समोरून अपहरण करण्यात आलं होतं. दरम्यान पोलीस तपास सुरू असताना परंडा तालुक्यातील वाकडी येथे मधुकर डोईफोडे यांना सोडून 4 अपहरणकर्ते पसार झालेत. या घटनेचा पुढील तपास बार्शीचे पोलीस करतायत. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील रवी क्लासेसचे संचालक मधुकर गणपत डोईफोडे हे हॉटेल गौरी जवळील शिवशक्ती मैदानामध्ये दररोज व्यायाम करण्यासाठी येत असत. मात्र पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास कुर्डवाडी रोडवरील हॉटेल गौरी समोरून त्यांचं अपहरण झालंय. ही घटना प्रत्यक्षदर्शी विनय पवार यांनी पाहिली आहे. त्यांनी सांगितले की पांढऱ्या कलरची स्कॉर्पिओ गाडी या ठिकाणी होती. त्या स्कॉर्पिओला नंबर प्लेट नव्हती. 4 अपहरणकर्त्यांनी तोंडाला रुमाल बांधले होते, त्यामुळे त्यांचे चेहरे दिसू शकले नाहीयेत. त्यावेळी त्या ठिकाणी डोईफोडे यांचे दोनही बूट घटनास्थळी पडले होते. मधुकर डोईफोडे यांना स्कॉर्पिओ गाडीमधनं टाकून कुर्डवाडीच्या दिशेनं अपहरणकर्ते घेऊन गेले. बार्शी शहरामध्ये मधुकर डोईफोडे हे कोचिंग क्लास चालवत आहेत. बार्शी तालुक्यातील अनेक विद्यार्थी या क्लासमध्ये शिकतायत. डोईफोडे यांचा क्लासवरतीच उदरनिर्वाह चालतोय. मधुकर डोईफोडे यांचे अपहरण कोणत्या कारणासाठी झालंय हे कारण मात्र कळू शकलं नाहीये. सर्व मुख्य रस्त्यावरती नाकाबंदी करण्यात आली होती. सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे SP विरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बार्शीचे पोलीस तपास करत होते. तपास सुरू असतानाच परंडा तालुक्यातील वाकडी येथे मधुकर डोईफोडे यांना सोडून ते 4 अपहरणकर्ते पसार झालेत. या ठिकाणावरून अज्ञात व्यक्तीनं बार्शी पोलीस स्टेशनला संपर्क करून मधुकर डोईफोडे वाकडी या ठिकाणी सापडले आहेत असं सांगितलंय आणि नंतर DYSP विजय कबाडे आणि बार्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजेंद्र मनसावले यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी पोलीस स्टेशनला त्यांना सुखरूप आणण्यात आलाय. दरम्यान या घटनेचा पुढील तपास बार्शी पोलीस स्टेशनचे पोलीस करतायत. विनय भारत पवार. काय झालं सकाळी? सकाळी 6 वाजता मी शिवशक्तीला चाललो होतो जॉगिंगसाठी. सर पण तिथं म्हणजे रोज फिरायला जातात तसं जातात. मग तिथून एक मी थोडं खाली गाडी पार्किंग ठिकाणी लावली. तिथं चाललं असताना आवाज आला मला, वाचवा वगैरे. असं काय करता काय झालं म्हणून गाडी तिथं लावून आले असता सरांना आतमध्ये घेऊन जाताना ती माणसांना बघितलं आणि गाडी घेऊन कुर्डवाडीच्या दिशेने पळून. गाडीत कोण होतं? गाडीत पूर्ण ब्लॅक फ्लेम होता, त्याच्यामुळे एवढं काय माणसाचे चेहरे व्यवस्थित काय कळू शकतो. जे उचललं ते कोणते बैल होतो? एक माणूस बघितला, त्या सगळ्यांच्या तोंडाला असं त्यानं जे उचलणारे माणसं होते त्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्याला टावेल होता. पण आता डोईफोडे सरच येतो बैल? डोईफोडे सर. गाडी कसली होती? गाडी पांढऱ्या कलरची होती, स्कॉर्पिओ. नंबर काय? नंबर प्लेट वगैरे काय नव्हती, पूर्ण फ्लेम ब्लॅक होत्या, त्याच्यामुळे काय आतमधलं पण काही व्यवस्थित दिसू शकलं नाही. तुकाराम गोडसे, C24 तास, सोलापूर. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये पाणी समस्या बिकट आहे.
नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी धावपळ करावी लागते. भीषण पाणी टंचाईमुळे जत तालुक्यातील जनतेला टँकरवरच आपली तहान भागवण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे 8 ते 10 दिवसांचं पाणी साठवून त्यावरच ही लोक तहान भागवत आहेत. सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागाला नेहमीच पाण्याचे चटके सहन करावे लागत आहेत. एप्रिल ते जून या 3 महिन्यामध्ये तर दुष्काळी जनतेवरती पाणी पाणी म्हणायची वेळ येते. सध्या अशीच परिस्थिती जत तालुक्यातील जनतेवर आली आहे. पाण्यासाठी 10 दिशा भटकूनही त्यांची पाण्याची अबदा झाल्यामुळे आता सरकारी टँकरद्वारे जनतेला आपली तहान भागवावी लागते. हे बोलकं चित्र आहे जतच्या डफळापूर या गावातील चव्हाण वस्तीवरील. या वस्तीवर पाण्याची बिकट समस्या आहे. 15 दिवसातून एकदा सरकारी टँकर येतो. त्यामुळे या वस्तीवरील महिलांसह अबालवृद्धांची एकच धावपळ उडते. टँकरमधनं मिळालेलं पाणी 15 दिवस कसं पुरवायचं असा गहन प्रश्न महिलांसमोर उभा असतो. तर याच पाण्यासाठी 5-5 किलोमीटर जावं लागत असल्यामुळे या महिलांनी सरकारी टँकरचा आधार घेतलाय. आपल्या घरातील असतील नसतील ती सगळी भांडी पाण्यानं भरून घेतली जात आहेत आणि पुन्हा आपल्या सोयीनं ती घरापर्यंत पोहोचवण्याचं काम या दुष्काळी जनतेला करावं लागतंय. या वस्तीवर बोर मारण्यात आली आहेत, मात्र सरकार त्याला वीज देत नाहीये. त्यामुळे या दुष्काळी जनतेची अक्षरशः कुचंबणा होतीये. पाणी ही कसलंच नाही. आता चावीला ही पाणी ही 2-4 महिने झालं गावामध्ये येतच नाही कसलंच, कोकळे गावामध्ये. त्याच्यामुळे लोकांची फार टंचाई आहे या गावामध्ये. आणि ते सगळे गावातील लोक सगळी गाडीवरनं कोण जाते, कोण सायकलवरून जाते, कोण चालत जाते. ह्या अशा रीतीने सगळीजण पाणी आणायला जातात. ही टँकर कधी 8 दिवसातून, महिन्यातून, 15 दिवसातून एकदा येते ह्या गावामध्ये. मग लोक ही सगळीच अशी भरपूर पळतात आमच्या गावामध्ये पाण्यासाठी. तुम्ही आता पाणी कसं घेताय, म्हणजे कशातून घेताय, मग त्याला काय पैसे बिशे काही आम्ही देत नाही. काय ग्रामपंचायतच्या मार्फत काय देते त्या नियमानुसारच आम्हाला पाणी घेऊ शकते. आता हे पाणी किती दिवस पुरतंय तुम्हाला? हे किती 4-5 दिवस. जनावर बिनावर भरपूर असल्यामुळे पाणी पुरत नाही आम्हाला. मग आम्ही प्यायला बिला हेच की ह्यातच वापरायचं. नंतर हे संपल्यानंतर बोरिंगला जायचं. नसलं तरी केव्हा तिथनं 5 किलोमीटर आमची विहीर आहे, त्या विहिरीमधून पाणी आम्ही आणू शकतो. या साधारण किती दिवसांनी येतो टँकर? टँकर तसं बघायला गेलं तर 15 दिवसातनं तर नेमून ठेवलेलंच आहे. 15 दिवसात नाही, महिन्यातून 2दा टँकर. तसं पुरत नाही पाणी ह्या गावात. धावपळ करायलाच लागते. हे पाणी किती दिवसाचं आहे? किती 2-4 दिवस. 2 दिवस पण जात नाही. तसं बघायला गेलं तर जनावर बिनावर आम्ही धुवत नाही, काय नाही. हाय असं नुसतं सगळं जपून प्यायला जनावर वापरूनच सगळं पाणी. धुण्या बिण्या सकट आम्ही मळ्याला घेऊन जातो. धुणं बिणं सुद्धा इथं सहसा करून धुवत नाही आम्ही. म्हणजे परिस्थिती वाईटच आहे. परिस्थिती या कोकड्यामध्ये फार वाईट आहे. किती जणांची फॅमिली तुमची? इथं आम्ही 3 जण आहे. इथं तिघांना पाणी एवढं. दुष्काळी परिस्थितीमध्ये जत तालुक्याची तहान सरकारी टँकर भागवत आहे. त्यामुळे तालुका प्रशासनानं सर्व तयारी केली आहे. त्यामुळे चालू वर्षी जत पूर्व भागाला आपली तहान सरकारी टँकरवर भागवावी लागणार आहे. तालुका प्रशासनाने आजअखेर 89 पाणी टँकर जत तालुक्यामध्ये सुरू केलेत. अजूनही मागेल तिथे टँकर देण्याची तयारी प्रशासनानं दर्शवली आहे. मात्र दुष्काळी म्हैसाळ योजनाच पूर्ण न झाल्यामुळं जतकरांना तहान यंदाही टँकरवरती भागवावी लागणार आहे. मी नायब तहसीलदार AB भस्मे, जत तालुका. आपल्या तालुका दुष्काळी परिस्थितीमध्ये यावर्षी एकूण आपल्या गावामध्ये 124 गावं आहेत. त्यापैकी 89 टँकर सध्या आपल्या तालुक्यामध्ये सुरू आहेत. ज्याप्रमाणे आपल्याकडे मागणी येते त्याप्रमाणे आपण अगोदर अधिग्रहण दिली आणि आता अधिग्रहणही आता संपत आल्यामुळे पाण्यासाठा आपण आता बऱ्याच ठिकाणी टँकर सुरू केलेले आहेत. ज्या गावाची मागणी येईल त्याप्रमाणे टँकर देण्याचं काम सुरू आहे. यावर्षी पाणी फाउंडेशननं काम सुरू केलेलं आहे. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून चांगलं पाण्याचं पुढच्या वर्षी इतके टँकर द्यावे लागणे असा मला विश्वास वाटतो. आणि ज्याप्रमाणे यावर्षी आमच्याकडे टँकरची मागणी येईल तितक्या गावांना टँकर पुरवण्याची आमची तजवीज आहे. त्याप्रमाणे आम्ही ते टँकर पुरवित आहोत. सध्या आमच्याकडे 89 टँकर सुरू आहेत आणि आता सध्या मागणी नाही. जेवढी मागणी आलेली आहे तेवढ्या सर्व गावांना आम्ही टँकर दिलेले आहेत.
म्हैसाळ योजनेची काय परिस्थिती आहे? म्हैसाळ योजनेचं पाणी अजून आपल्याकडं आलेलं नाही. जत तालुक्यामध्ये या कुंभारी सर्कलमध्ये फक्त काही प्रमाणात पाणी आलेलं आहे, सर्व तालुक्यामध्ये आलेलं नाही. परंतु आता सध्या यावर्षी तरी आपल्याला टँकरवरच तालुक्याची ताण भागवावी लागणार आहे. किती गावांनी पाणी फाउंडेशनच्या सहभाग आहे? किती गावांचा सहभाग आहे? पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याकडं 40 गावामध्ये सहभाग घेतलेला आहे, 40 गावांनी. आणि त्यापैकी बऱ्याच गावामध्ये चांगल्या युद्ध पातळीवर काम सुरू आहे. आम्ही ज्यांनी मोलमजुरी श्रमदानाचं काम केलेलं आहे ते सोडून ज्याच्यामध्ये मशिनरी आहे ते मशिनरीही दिलेली आहे. त्या ठिकाणी लागणाऱ्या त्या मशिनरीला डिझेल आम्ही आमच्या शासकीय अनुदानातून देत आहोत. सांगली जिल्ह्याच्या जत, कवठे महाकाळ आणि आटपाटीमध्ये पाणी टंचाईचं सावट आहे. तर ही योजना बंद असल्यामुळे दुष्काळी जनतेवर पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पाण्याची व्यवस्था करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे दुष्काळी जनतेला पाणी टंचाईचे चटके बसत आहेत. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. गतिमान रस्ते विकासासाठी फार महत्त्वाचे असतात. पुणे जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेमध्ये आंबेगाव तालुक्यातील रस्ते हे उत्तम प्रतीचे बनवण्यात आलेत. पण पारगाव, लोणी, मंचर यांना जोडणाऱ्या या रस्त्यावरती अपघाताचे प्रमाण वाढलंय. काय आहेत या अपघाताची कारणं, पाहूयात या रिपोर्टमधनं. आंबेगाव तालुक्यातील दुय्यम स्थानाची बाजारपेठ म्हणून लोणी गावची ओळख, तर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामुळे अल्पावधीमध्ये विकसित झालेलं गाव म्हणून पारगावची ओळख. या दोनही गावांना जोडणारा हा आहे लोणी पारगावचा रस्ता. गेल्या 2 वर्षांमध्ये या रस्त्यावरती तब्बल थोडे ना थोडके 25 लहान मोठे अपघात झालेत. त्या अपघातामध्ये 4 जणांनी आपले प्राण गमावलेत आणि 7 जणांना कायमचं अपंगत्व आलंय. लोणीच्या बाजूने येणारा रस्ता वैदवाडी नजीक अचानक अरुंद झालाय. त्यामुळं वेगानं येणाऱ्या वाहनांची गती अचानक मंदावते. रुंद असणारा हा रस्ता अचानक अरुंद झाल्यामुळं दुचाकीस्वार गडबडून जातात. परिणामी या ठिकाणी बऱ्याच वेळा अपघात घडतायत. शिवाय रस्त्याच्या साईड पट्ट्या जवळपास 1 फुटापेक्षा जास्त खचल्यामुळं अपघात हे ठरलेलेच आहेत. या अपघाती रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. ते पारगाव रस्ता हा खराब झालेला आहे. कारखान्याकडे जॉईंट झालेला आहे. अपघाती रस्ता आहे. पहिला रस्ता रुंदीकरण झालेला आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर एक वडा आहे. वड्याच्या तिथं एक खड्डे झालेले जास्त. साईड पट्टी खराब झाली आहे. मी जारकवडीचा आहे. जारकवडीचा आमचा एक माणूस मोटरसायकलवरून जात असताना त्या ठिकाणी त्याचा मृत्यू पावलेला आहे. अचानक त्याला कुठून गाडी दिसली नाही किंवा त्याची गाडी पास झाली नाही. खड्ड्यामध्ये त्याची गाडी जाऊन तो जागी पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. अशी आमची ग्रामस्थांची मागणी आहे का त्या रस्त्याचं काम पूर्ण करावा. न झाल्यास आम्हाला ग्रामस्थांना रस्त्यावर येऊन ते काम करून घ्यावं लागेल. पारगाव रस्ता हा धोकादायक आहे. कारखान्याला जॉईंट केला आहे. कारखान्याकडून येतानाही लोणीवरून पारगाव जाताना हा सुदीर रस्ता आमचा झाला पाहिजे. लोणी पारगाव रस्ता त्या ठिकाणी साईड पट्ट्या असून खचल्यात. कुठलीही गाडी जर साईडने घेतली तर खड्ड्यामध्ये जाण्याचा धोका आहे. साईडनी चर वगैरे खूप मोठाली आहेत. लबडे मळा पारगाव हद्दीमध्ये येतोय. त्या रस्त्याचं काम पूर्ण करावा अशी आमची ग्रामस्थांची मागणी. वैदवाडीपासून पुढे पारगाव फाट्यापर्यंतच्या या रस्त्याचे रुंदीकरण करणं गरजेचं आहे. तसेच मजबूतीकरण करणंही गरजेचं आहे. वेगाला आवरा आणि जीवनाला सावरा हे संबंधित विभागाचं ब्रीदवाक्य असलं तरी या ब्रीदवाक्याचा त्यांनाच विसर पडल्याचं चित्र या ठिकाणी समोर आलंय. संतोष पाचपुते, C24 तास, पारगाव. पुणे नाशिक महामार्गावरती चाकण येथील विजय ऑइल समोर सर्व्हिस रस्त्यावरती असलेला ट्रान्सफॉर्मर हा वाहतुकीस मोठा अडसर ठरतोय. त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलंय. दरम्यान हा ट्रान्सफॉर्मर त्वरित दुसऱ्या बाजूला हटवून त्या ठिकाणी सर्व्हिस रस्ता मोकळा करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पुणे नाशिक महामार्गावरती चाकण येथील विजय ऑइल मिल समोर सर्व्हिस रस्त्यावर असलेल्या ट्रान्सफॉर्मरमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतोय.
त्यामुळं अपघाताचा धोका देखील वाढलाय। या ट्रान्सफॉर्मरमुळं सर्व्हिस रस्ता बंद झालाय। या ठिकाणी डांबरीकरणही करता आलं नाहीये। चाकणहून गवते वस्तीकडे जाणाऱ्या या अंतर्गत वाहतुकीच्या सेवा रस्त्यावरच हा ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे गवते वस्तीकडून विरुद्ध दिशेने येणारी वाहने अचानक महामार्गावर येत आहेत। त्यामुळे अपघाताचा धोका वाढलाय। सदरचा रस्त्यातील ट्रान्सफॉर्मर त्वरित दुसऱ्या बाजूला हटवून त्या ठिकाणी सर्व्हिस रस्ता मोकळा करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे। तसेच हा रस्ता आळंदी फाट्यापर्यंत न्यावा अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे। हनुमंत देवकर, C24 तास, खेड। श्रीरामपूर तालुक्यातील गळणीम गावामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीनं पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली। तेव्हा येथील अनिल कुलकर्णी यांनी आपलं घर पाडण्यास विरोध दर्शवत फाशी घेण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यांना फाशी घेता न आल्यामुळे त्यांनी स्वतःला रॉकेल ओतून पेटवून घेतलंय आणि त्यात ते 90% भाजलेत। दरम्यान आता पोलीस काय कारवाई करतायत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। श्रीरामपूर तालुक्यातील गळणीप गावामध्ये सकाळी 11 वाजता ग्रामपंचायतीच्या वतीनं गावातील पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण काढायला सुरुवात करण्यात आली। अनिल कुलकर्णी यांना आपलं घर रस्त्यामध्ये आहे अशी नोटीस देण्यात आली होती। मात्र अनिल कुलकर्णी यांनी ही माझी वडिलोपार्जित जागा आहे, मी ग्रामपंचायतीची पावती भरतो, माझं घर मी काढू देणार नाही असा विरोध केला। मात्र त्यावेळीच गावामध्ये अतिक्रमण काढण्याकरता JCB आल्यामुळे कुलकर्णी यांनी आपल्या राहत्या घरी स्वतःला गळफास घेण्याचा प्रयत्न केलाय। मात्र त्यांना तो घेता आला नाहीये। त्यानंतर त्यांनी रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतलंय। त्यामध्ये ते 90% भाजलेत। त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। त्यामुळे आता पोलीस काय कारवाई करतायत याकडेच सर्व नगर जिल्ह्याचं लक्ष लागलंय। अत्यंत दुःखदायक घटना घडली, असं घडायला नको होतं। तो माणूस माझा चुलता आहे, एकदम वैतागलेला होता। 2 वर्षापासून ग्रामपंचायतनं लाईट वीज कनेक्शन हे तोडलं होतं आणि ते न्यायालयीन प्रविष्ट असल्यामुळं तिथं हस्तक्षेपाचा विषयच नव्हता। तरी पण एक दमदाटी म्हणून आणि वरचा पावर वापरून आज त्यांना स्वतः त्यांनी राखेल अंगावर घेऊन पेटून घेतलेलं आहे। आज ते ICUमध्ये ॲडमिट आहे। ते पूर्णपणे वैतागले होते। गावातल्या ठराविक जणांनी त्यांना कायम त्रास देऊन का बा तुमचं घर अतिक्रमणात आहे, तू इथं राहू नको, आणि एकतर आमची 4 घरं आहे, अल्पसंख्याक असल्यामुळं याचा विचार केला जावा असं मला वाटतं। राणी साळुंके, C24 तास, श्रीरामपूर। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढची बातमी। प्रसिद्ध अभिनेता आमिर खान यांच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमाअंतर्गत पाणी फाउंडेशनसाठी विटा खानापूर तालुक्यातील पाणी अडवा पाणी जिरवा हे अभियान श्रमदानामधून राबवण्यात येत आहे। या तालुक्यातील तब्बल 21 गावांनी वॉटर क्लब स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय। त्यात लेंगरे गावाचा मोठा सहभाग आहे। आतापर्यंत गावामध्ये 11,000 घनमीटर कामे झाली आहेत। विद्या मंदिर लेंगऱ्याचा विद्यार्थी या पाणी फाउंडेशन साठी माननीय फयाज भैया शेख आणि विकास शिंदे आणि आशिष कोले यांनी आम्हाला शेठच्या शहा विद्या मंदिर लेंगरे या शाळेमध्ये येऊन आम्हाला पाणी फाउंडेशनचं काम करण्याची आम्हाला सूचना दिली व दुसऱ्या दिवशी आम्हाला ग्रामपंचायतीनं 6 वाजता भोंगा वाजवल्यानंतर आम्ही लगेच मारुतीच्या चौकामध्ये येऊन सर्वजण त्या 2 गाड्यामध्ये बसून आम्ही 3 ठिकाणी काम केलं आहे। आता तिसऱ्या डोंगरावर योजना चालू आहे। तरी हे पाणी फाउंडेशनचं काम आमचं लेंगरे गावच पहिला नंबर काढून ही वॉटर क्लब स्पर्धा जिंकून ही लेंगरे गावच योजना जिंकणार आहे। मी फयाज दिलावर शेख, राहणार लेंगरे। मला गावानं प्रशिक्षणासाठी पाणी फाउंडेशनचा पाठवलं होतं सत्यमेव जयते वॉटर कपचं। त्या स्पर्धेमध्ये आम्ही जे काय 5 दिवसात ट्रेनिंग घेतलं, त्या ट्रेनिंगमध्ये पाणी अडवा पाणी जिरवा, माता तो पायटा काम कसं करायचं, CCD म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज घेतलं। मग आम्ही ते गावात येऊन सगळ्यांना त्या पद्धतीनं ग्रामसभा वगैरे घेऊन सांगितलं। तर आता आमच्या गावात
आता भयंकर मोठा दुष्काळ आहे की सर्वसाधारण 4 दिवसाआड एकदा पाणी सुटतंय आणि आमच्या महिलांना बऱ्यापैकी याची जाणीव झाल्यामुळे महिलांनी अतिशय उत्कृष्टदृष्ट्या आम्हाला प्रतिसाद दिलाय. आम्ही जनजागृती करून हे करून सगळेजण मिळून इथं रोज कामाला येतोय. सर्वसाधारण आता 11,000 घनमीटर सीसीटी आमची पूर्ण आहे आणि आपल्या त्या म्हणजे पाणी फाउंडेशनच्या आपल्या ॲपप्रमाणे सर्वसाधारण आत्तापर्यंत त्याच्यात नाही म्हटलं तर 2 कोटी लिटर पाणी मावण्याची क्षमता आज लेंगरे गावाने इथं केलेली आहे. तर ज्या पद्धतीनं वेळूला 45 दिवस काम करून त्यांचा दुष्काळ हटला त्या पद्धतीनं आमचं गावाला पटलंय ते की आम्ही गावाला टीम पण आमची गावची टीम घेऊन गेलतो. जवळजवळ 150 लोक आम्ही तिथं 15 गाड्या करून वेळूला गेलो होतो. आम्ही जाखणगावला जाऊन आलोय, आम्ही बघितले. तर आज आम्ही जर 45 दिवस अशा पद्धतीनं श्रमदान केलं तर सर्वसाधारण म्हणजे 100% आमच्या गावचा दुष्काळ संपेल याची आम्हाला गॅरंटी आहे. त्यांनी त्यातून जे आम्ही बघितलं शोषखड्डा की माणशी नाही म्हटलं तरी रोजचं 30 ते 40 लिटर पाणी आपण जे आम्ही आता मुरवतोय 600 शोषखड्डे आमचे तयार झालेत. तर त्या शोषखड्ड्याचं पाणी तिथं मुरल्यानंतर सर्वसाधारण दीड महिन्यात तेच पाणी गावातल्याच कुठल्या तरी बोरला 110% वाढतंय याची आम्हाला खात्री आहे. बऱ्यापैकी आम्ही आता त्या पद्धतीनं करायला लागलोय. आमच्या इथं आता 2-4 बोर मारले तिथं 250 फुटाला आणि 350 फुटाला पाणी लागले. ह्याच्या अगोदर 700 ते 750 फूट पाणी गेलं तरी लागत नव्हतं. पण ह्या ज्या बोर आहेत ह्या काय अशा बाहेर मारलेल्या कुठं शेतीसाठी उपयोगाच्या नाहीत. तर त्या गावात कुठंतरी पाणी जे आता फारच कमतरता आहे. 2-4 मारले पण 100% त्यांचं 300 फुटाच्या आतलं पाणी लागलेलं आहे. बघायचं असलं तरी जागेवर आता उपलब्ध आहे. आणि शेततळ्याचे पण तीच परिस्थिती आहे किंवा आम्ही 1.5 किलोमीटर नाला खोदाई केलेले आहे. नाला बिल्डिंग त्यात मध्ये आधी बंधारे साफ केलेत, माती नाला बांध घातलेत. तर त्याच्यात सुद्धा आमचं नाही म्हणलं तरी 10,000 कोटी पाणी साठू शकते आज. म्हणजे आमचे ॲपवाले घेऊन गेलेत आमचं माप. म्हणजे बऱ्यापैकी आम्ही दुष्काळातून कसा मार्ग निघेल याचे पूर्ण प्रयत्न आमचे चालू आहेत आणि त्या पद्धतीनं गाव आम्हाला मदत करते, सहकार्य करते. लेंगरे गावानं आतापर्यंत गावामध्ये 11,000 घनमीटर कामे केली आहेत. त्यामुळे 2 कोटी पाणी साठ्यास मदत होणार आहे. त्यामध्ये 600 शोषखड्डे, तब्बल 1.5 किलोमीटर नाला सफाई आणि खुदाईची कामे करण्यात आली आहेत. यामध्ये तब्बल 10,000 कोटी पाणी साठा आहे. हे काम केल्यानं गावामध्ये विहिरीला आणि बोरला पाणी लागलंय. त्यांच्या आधी 700 फूट बोर खोदली तर पाणी लागत होतं. मात्र या कामांमुळे 250 ते 300 फुटावरच पाणी लागलंय. महिलांबरोबर मुलीही तेवढ्याच प्रमाणात या उपक्रमामध्ये सहभाग घेत आहेत. शाळेच्या आधी आणि शाळा सुटली की या मुली या उपक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवत आहेत आणि महिला घरातील कामे आटोपून या कामासाठी हजर राहत आहेत. दुष्काळाची झळ या महिलांना मोठ्या प्रमाणात बसतीये. त्यामुळे या उपक्रमामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. नमस्कार, मी सानिका मंडलिक या शाळेत सगळं विद्या मंदिर लेंगरे या शाळेतून या पाणी फाउंडेशनसाठी योगदान करत आहे. आमच्या शाळेचे सगळे सर आणि जाधव सर आम्हाला खूप सपोर्ट करतात. त्यांच्यामुळेच आम्ही या पाणी फाउंडेशन योजनेमध्ये उतरलेलो आहोत. महाराष्ट्रामध्ये किंबहुना भारतामध्ये प्रत्येक वर्षी एका ना एका प्रदेशात तरी दुष्काळ पडतोच. या दुष्काळाविरुद्ध दंगल लढवण्यासाठी आम्ही सर्वजण लेंगरे ग्रामस्थ या पाणी फाउंडेशन मध्ये उतरलेलो आहोत. ही वॉटर कप स्पर्धा आम्ही जिंकू अगर न जिंकू, या वॉटर कप स्पर्धेसाठी आम्ही पूर्णपणे योगदान करणार आणि दुष्काळाला आमच्या लेंगऱ्यातून हद्दपार करणारच. आम्ही सर्व शेतकरी शाळा विद्यामंदिर लेंगरेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी येथे रोज सकाळी 6 वाजता येऊन 8 वाजेपर्यंत सीसी टाकतो व संध्याकाळी 4 वाजता येऊन इथे लूज बोर्डरचं काम करतो आणि संध्याकाळी 7 वाजता माघारी जातो. आम्ही या स्पर्धेत उतरलो आहोत म्हणजे आम्हाला नक्कीच काही ना काहीतरी फळ मिळणार. आम्ही 100% ह्याला योगदान देणार आणि मी धन्यवाद म्हणेन की आमिर खान सरने ह्या दुष्काळग्रस्त भागासाठी एवढे काही केले. धन्यवाद. पाणी अडवा पाणी जिरवा हे काम झाल्यावर त्यांचा समारोप राष्ट्रगीतानं केला जातो. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. शहरी भागाच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागाचं शिक्षण आजही मागे आहे. त्यामुळे सरकारनं सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक या विषयांवरती महाराष्ट्रातील शाळा कॉलेज विद्यार्थ्यांकडून प्रश्न आणि त्यावरील उपाययोजना यासाठी ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र अंतर्गत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलाय. आज आपण कितीही 21व्या शतकाचा विचार केला तरी ग्रामीण भागातील शिक्षण पद्धत अजूनही मागेच म्हणावी लागेल. शहरी भागामध्ये ज्या पद्धतीनं शिक्षणाचा प्रचार, प्रसार आणि वापर होतोय तसा ग्रामीण भागामध्ये होताना दिसत नाहीये. ग्रामीण भागामध्ये
शिक्षणासाठी व्यवस्था हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणावा लागेल. कारण रस्त्याची दुरावस्था, शाळेला इमारत नसणं, शिक्षण नसणं, पाठ्यपुस्तकांचा वणवा या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. एकतर ग्रामीण भागातील शेतकरी गरीब कुटुंबातील, त्यामुळे त्यांचीही अवस्था याहूनही बिकट असते. मुलाने कधीकधी शाळेत जाण्याऐवजी शेतीमध्ये कामास यावं याकडे जास्त भर असतो. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास होणे आणि त्यावर अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. त्यासाठी सरकारनं सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विषयावरती महाराष्ट्रातील शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडनं प्रश्न आणि त्यावरती उपाययोजना काय असाव्यात याकरता ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था कशी असावी, तिथल्या अडचणी कशा पद्धतीनं सोडवता येतील याकरता पुणे जिल्ह्यातील अवसरी, आंबेगाव येथील शासकीय अभियांत्रिकी संशोधन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागामध्ये अभ्यास करून ग्रामीण भागातील शिक्षणाचा कायापालट कसा असू शकतो यावरती माहिती दिली आहे. दरम्यान इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये पुण्याच्या विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटवलाय. या विद्यार्थ्यांना 1 मे 2017 रोजी 1 लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचं बक्षीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता अक्षय कुमार, रतन टाटा आणि अनुज माथुर यांच्या हस्ते देण्यात आलाय. ग्रामीण भागामध्ये शिक्षणासाठी काय अडचणी आहेत आणि त्यावरती काय उपाययोजना करता येतील ही माहिती करून घेण्यासाठी या विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. ॲक्ट अंडर आम्ही रूरल एज्युकेशन ह्या विषयावर PPT प्रेझेंट केलं. तर त्यामध्ये आम्ही 4 महत्त्वाचे मुद्दे मांडले. तर पहिला मुद्दा होता की पेपरलेस वर्क, शिक्षकांना जे पेपर वर्क जास्त करावे लागतं ते कमी करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातील. दुसरा मुद्दा होता तर शिक्षणातील दर्जा ग्रामीण भागात कमी आहे, तर तो उंचावण्यासाठी काय प्रयत्न केले जावेत. तिसरा म्हणजे ग्रामीण भागांमध्ये पालकांमध्ये शिक्षणाबद्दल गोडी निर्माण करणं, पालक आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये गोडी कशी निर्माण करता येईल हा तिसरा मुद्दा झाला. आणि चौथा मुद्दा झाला नाईट स्कूल, रात्रशाळा. तर रात्रशाळेचा आपण वापर करून कशी शिक्षकांत किंवा विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढवू शकू हा मुद्दा झाला. तर पहिला मुद्दा जसा आहे की पेपरलेस वर्क. आपण ग्रामीण भागात बघायला गेलो तर 1ली ते 4थीपर्यंत एखादा शिक्षकच असतो आणि 15-20 विद्यार्थ्यांना त्या एका शिक्षकाला शिकवावं लागतं. त्याचबरोबर त्यांना पेपर वर्क पण बरंच करावं लागतं. त्यामुळे त्यांचा जो बराचसा वेळ आहे तो या पेपर वर्कमध्ये किंवा दुसरी कामं करण्यातच वाया जातो. तर तो वेळ आपल्याला शिक्षणामध्ये आणण्यासाठी आपण सॉफ्टवेअर बेस्ड डाटा फिलिंग हा एक उपाय वापरू शकतो. म्हणजे आपण असे सॉफ्टवेअर तयार करायचे की ज्यांमध्ये विद्यार्थ्यांची पूर्ण शैक्षणिक गुणवत्ता किंवा हेल्थ किंवा पोषण आहार, जे उंची, वजन, जे सगळं डॉक्युमेंट्स लागतात ते सगळं त्या सॉफ्टवेअर अंडर कवर झाले पाहिजेत. असे सॉफ्टवेअर तयार करणं, त्यासाठी कम्प्युटर लॅब्स असल्या पाहिजेत. हे सॉफ्टवेअर आपण मोबाईलमध्ये पण वापरू शकतो. त्यामुळे जर हे शिक्षक त्यांना कामाचा वेळ फुकट घालवायचा नसेल तर घर बसल्याही किंवा जेव्हा मोकळा वेळ मिळेल तेव्हा हा डाटा हा एक महत्त्वाचा मुद्दा आम्ही ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र ॲक्ट अंडर अंमलबजावणी करण्यासाठी अंमलात आणला. ट्रान्सफॉर्म तो होता की शिक्षणाचा दर्जा. तर ग्रामीण भागातली शिक्षण पद्धती आणि शहरी भागातील शिक्षण पद्धती यामध्ये खूप मोठा तफावत आहे. म्हणजे जसं की शहरी भागामध्ये CBSE पॅटर्न वगैरे वापरले जातात, तसे ग्रामीण भागामध्ये नाही आहे. त्याच्यामुळं शिक्षणाचा दर्जा सेम ठेवला पाहिजे ग्रामीण आणि शहरी भागामध्ये. आणि जे ग्रामीण भागातले जे मुलं आहेत त्यांना पाठ्यपुस्तकंसुद्धा व्यवस्थित प्रोव्हाइड केली जात नाहीत. तर त्याच्याऐवजी इंटरनेटच्या माध्यमातून म्हणजे संगणकाच्या माध्यमातून समजा शिक्षण दिलं गेलं तर एका संगणकाच्या माध्यमातून किमान 10 मुलं शिकू शकतात, LCDचा वगैरे यूज केला तर. अशा प्रकारे आपण देऊ शकतो. आणि जे ग्रामीण भागामध्ये किंवा शिक्षकांचा विचार केला तर एक सरकारी जॉब भेटलेला आहे, आपल्याला सगळं स्टेबल आहे असं काही शिक्षकांचा समज होतो आणि ते मुलांना तितक्या पद्धतीने किंवा तितक्या चांगल्या रीतीने शिकवलं जात नाही. त्याच्यामुळे मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होत नाही. तर ते टाळण्यासाठी प्रत्येक 3 वर्षांनी एक एक्झाम घेतली गेली पाहिजे शिक्षकांची आणि त्याच्या मार्क्सवर किंवा त्यांच्या परफॉर्मन्स बेसिसवर त्यांचं इन्क्रिमेंटेशन किंवा डिक्रिमेंटेशन ठरवलं गेलं पाहिजे. काय सांगाल नेमकं? आतापर्यंत आपण जे मुद्दे पाहिले दीपक चव्हाण, C24 तास, आळंदी, पुणे.
कडेगाव मधील महिलांनी सुरू असणारी दारू दुकानं बंद पाडली आहेत. कडेगावमध्ये सध्या दारूची 3 दुकानं सुरू होती. यावेळी संतप्त महिलांनी ही दारू दुकानं बंद करून तेथील दारुड्यांना पळवून लावलंय. यावेळी सांगली जिल्ह्यातील महिलांचा संताप पाहायला मिळालाय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर 500 मीटरच्या आतील सर्व दारू दुकाने आणि बार बंद करण्यात आलेत. त्यानंतर 500 मीटरच्या बाहेर सुरू असणाऱ्या दुकानांवरती महिलांनी हल्लाबोल केलाय. कडेगावमध्ये सुरू असणारी 3 दारूची दुकानं महिलांनी बंद पाडत तेथे दारू पिणाऱ्या बेवड्यांना हुसकावून लावलाय. यावेळी महिलांनी सर्वच दारू दुकानं बंद करावीत अशी आग्रही मागणी केली आहे. सांगली जिल्ह्यातील कडेगावमध्ये महिलांचा संताप पाहायला मिळालाय. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. शिक्रापूर बसस्थानकाजवळ दगडाने ठेचून हरिभक्त पारायण बालाजी महाराज इबुदे यांचा खून. ऑटो हब म्हणून ओळख असलेल्या चाकण शहरामध्ये कचऱ्याचा गंभीर प्रश्न. पारगाव लोणी मंचर यांना जोडणारा अरुंद रस्ता बनलाय अपघाताचं कारण. आणि पाणी फाउंडेशन अंतर्गत विटा खानापूर तालुक्यामध्ये श्रमदानामधनं राबवलं जातंय पाणी अडवा पाणी जिरवा अभियान. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. सगळा वर्तमानात ध्यास.